एक माणूस आयुष्यभर लढतो, जाती व्यवस्थेविरुद्ध लढतो, अंधश्रद्धेविरुद्ध लढतो, शोषणाविरुद्ध लढतो, स्त्रियांसाठी लढतो, शेतकऱ्यांसाठी लढतो, अस्पृश्यांसाठी लढतो. आयुष्याची 60 वर्ष संपत येतात, शरीर थकलेलं आहे, आजारपण आहे, पण मन अजून जळतंय. आणि त्या अवस्थेत तो माणूस एक शेवटचं पुस्तक लिहितो, जणू आयुष्यभराचा हिशोब मांडतोय, जणू पुढच्या पिढ्यांसाठी एक ठेवा सोडून जातोय. तो माणूस म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि ते पुस्तक म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म. हे फुलेंचं सर्वात शेवटचं पुस्तक, सर्वात परिपक्व विचार, एक लढवई या माणसाचा अंतिम संदेश. आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत फुलेंना खरा धर्म काय वाटतो, निर्माता कोण, माणसानं कसं जगावं आणि हे विचार आजच्या काळात का महत्वाचे आहेत. आज आपल्या ऑडिओ क्रांती चॅनल वरती आहे सार्वजनिक सत्यधर्म. साल होतं 1890. महात्मा फुले आजारी होते. 1887 पासूनच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. एक हात काम करत नव्हता. बोलणं कठीण झालं होतं, पण विचार थांबले नव्हते. त्यांनी या अवस्थेत तोंडाने सांगत दुसऱ्याकडून लिहवत सार्वजनिक सत्यधर्म पूर्ण केलं. विचार करा, एक माणूस ज्याला नीट बोलताही येत नाही, तो आयुष्यभराचे विचार कागदावर उतरवतो, कारण त्याला माहित होतं मी गेलो तरी हे विचार जगले पाहिजेत. हे पुस्तक म्हणजे फुलेंचं मृत्यूपत्र नाहीये, हे त्यांचा जीवन संदेश आहे. 1890 मध्ये फुले गेले, पण सार्वजनिक सत्यधर्म मागे राहिलं, आजही बोलत राहिलं. आधी शीर्षकच समजून घेऊया. सार्वजनिक म्हणजे सगळ्यांसाठी, एकट्या जातीसाठी नाही, एकट्या धर्मासाठी नाही, सगळ्या माणसांसाठी. सत्य म्हणजे खरं, ढोंग नाही, दिखावा नाही, जे खरं आहे ते. धर्म म्हणजे जगण्याचा मार्ग, नियम नाही, भीती नाही, माणसानं माणसासारखं जगण्याचा मार्ग. फुले सांगतात जगात अनेक धर्म आहेत, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध. प्रत्येक धर्म सांगतो आमचंच खरं. पण फुले विचारतात, जो धर्म माणसाला माणसापासून वेगळा करतो, जो धर्म भेदभाव करायला शिकवतो, जो धर्म एकाला वर आणि दुसऱ्याला खाली ठेवतो, तो खरा धर्म कसा असेल? खरा धर्म एकच असू शकतो, जो सगळ्यांना एकत्र आणतो, जो माणसाला माणूस म्हणून ओळखतो. हाच सार्वजनिक सत्यधर्म. या पुस्तकात फुले एक वेगळीच संकल्पना मांडतात, निर्माता. ते म्हणत नाहीत देव, ते म्हणत नाही अल्लाह, ते म्हणत नाहीत गॉड, ते म्हणतात निर्माता, जो या सगळ्याचा निर्माण करणार आहे. हा एक वेगळा शब्द का? कारण देव या शब्दाला खूप भार आहे, खूप भीती जोडलेली आहे, खूप व्यवस्था जोडलेली आहे. मंदिर, पुजारी, विधी, जात हे सगळं देव या शब्दाशी चिकटलेलं आहे. फुले हे सगळं बाजूला ठेवतात आणि सांगतात एक शक्ती आहे जिने हे सगळं बनवलं. सूर्य, चंद्र, पृथ्वी, माणूस हे सगळं त्याचंच काम आहे. त्याला नाव काहीही असो, तो एकच आहे आणि तो सगळ्यांचा आहे. एकट्या जातीचा नाही, एकट्या धर्माचा नाही, सगळ्यांचा. हे सांगताना फुले किती मोठं काम करतात. धर्माला जातीपासून वेगळं करतात आणि माणसाला थेट त्या निर्मात्याशी जोडतात, कोणत्याही मध्यस्थाशिवाय. फुले या पुस्तकात खऱ्या धर्माची व्याख्या देतात आणि ती वाचताना थांबावंसं वाटतं. ते म्हणतात खरा धर्म म्हणजे दुसऱ्याला दुखवू नये, खरा धर्म म्हणजे जे स्वतःला नको ते दुसऱ्याला करू नये, खरा धर्म म्हणजे सत्य बोलणे, खरा धर्म म्हणजे कष्टाने जगणे, खरा धर्म म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे. एवढंच, इतकं साधं. कुठे मंदिर नाही, कुठे पुजारी नाही, कुठे विधी नाही, कुठे जात नाही, फक्त माणसानं माणसासारखं वागणं. फुले सांगतात जर तुम्ही हे करत असाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने धार्मिक आहात. मग तुम्ही कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही धर्माचे असो. आणि जर तुम्ही मंदिरात जाता, विधी करता, पण माणसांशी वाईट वागता, तर तुम्ही धार्मिक नाही. किती सरळ आणि किती स्पष्ट. या पुस्तकात फुले जाती व्यवस्थेवर त्यांचा सर्वात परिपक्व प्रहार करतात. ते म्हणतात जाती व्यवस्था ही धर्माचा भाग नाही, ती माणसांनी बनवलेली व्यवस्था आहे आणि माणसांनी बनवलेली गोष्ट माणसांनाच बदलता येते. पण मग ती टिकते कशी? फुले सांगतात 2 गोष्टींमुळे, एक भीती आणि दुसरं अज्ञान. भीती म्हणजे जाती व्यवस्था मोडली तर देव रागावेल, पाप होईल, नरक मिळेल. अज्ञान म्हणजे असंच असतं, नेहमीपासून असंच चालत आलंय. या दोन्ही गोष्टी एकाच गोष्टीने दूर होतात, शिक्षण, ज्ञान. जेव्हा माणूस शिकतो भीती कमी होते. जेव्हा माणूस इतिहास जाणतो नेहमीपासून असंच हे खोटं असल्याचं कळतं. म्हणूनच फुले आयुष्यभर शिक्षणासाठी लढले. हे त्यांचं सर्वात मोठं शस्त्र होतं. सार्वजनिक सत्यधर्म मध्ये फुले स्त्रीबद्दल एक महत्वाचं सांगतात. ते म्हणतात निर्मात्याने स्त्री आणि पुरुष दोघांनाही सारखंच बनवलं, दोघांना एकच मन दिलं, एकच बुद्धी दिली, एकच हृदय दिलं. मग स्त्री कमी कशी? फुले सांगतात स्त्रीला कमी केलं माणसांनी, व्यवस्थेनं, धर्माच्या नावावर. त्यांनी सावित्रीबाईचं उदाहरण समोर ठेवलं. एक स्त्री जी शिकली, शिकवली, लढली, तिने सिद्ध केलं स्त्री कमी नाही, फक्त तिला संधी नाकारली गेली होती. फुले सांगतात सार्वजनिक सत्यधर्मात स्त्री आणि पुरुष समान आहेत. दोघांनाही शिक्षण, दोघांनाही हक्क, दोघांनाही मान. हे 1890 मध्ये सांगणं किती क्रांतिकारक होतं याची आज आपण कल्पनाही करू शकत नाही. फुलेंनी 1873 मध्ये सत्यशोधक समाज स्थापन केला होता आणि 1890 मध्ये सार्वजनिक सत्यधर्म लिहिलं.
या दोन्ही गोष्टींचा आत्मा एकच आहे. सत्य शोधा, ढोंग नाकारा, माणसाला माणूस म्हणून ओळखा. सत्यशोधक समाजानं सांगितलं, कृती करा, व्यवस्था बदला. सार्वजनिक सत्य धर्म सांगतो, विचार बदला, आतून बदला. कारण फुलेंना माहित होतं, फक्त बाहेरची व्यवस्था बदलून उपयोग नाही, माणसाच्या आतला विचार बदलला पाहिजे. माणसानं स्वतः जागं झालं पाहिजे. बाहेरून कुणी बदलवलं तर ते टिकत नाही, आतून बदललं तर ते कायमचं राहतं. 1890 साली महात्मा फुले गेले, पण जाण्यापूर्वी त्यांनी हे पुस्तक पूर्ण केलं होतं. जणू त्यांना माहित होतं, मी थकलोय, पण हे विचार थकायला नकोत, हे विचार पुढे गेले पाहिजेत. सार्वजनिक सत्य धर्म म्हणजे फुलेंचा पुढच्या पिढ्यांसाठीचा संदेश आहे. मी जे सांगायचं होतं ते सांगितलं, आता तुम्ही पुढे न्या, विचार करा, प्रश्न विचारा, माणसाला माणूस म्हणून ओळखा. सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक आज का वाचायला हवं? कारण आज धर्माच्या नावावर माणसं विभागली जातात. आज जातीच्या नावावर हिंसा होते. आज ढोंगी बाबा लाखो माणसांना फसवतात. फुलेंनी 130 वर्षांपूर्वी जे सांगितलं ते आज अजून जास्त लागू होतं. खरा धर्म विभाजन करत नाही, तो एकत्र आणतो. खरा धर्म घाबरवत नाही, तो धाडस देतो. खरा धर्म लुटत नाही, तो जगायला शिकवतो. आणि हे जर कोणता धर्म करत नसेल तर फुले विचारतात, तो धर्म कशासाठी आहे? महात्मा फुले एका आजारी अवस्थेत थकलेल्या शरीरानं हे पुस्तक पूर्ण करतात. का? कारण त्यांना एक गोष्ट माहिती होती, शरीर जाईल पण विचार राहतील, आणि जोपर्यंत विचार राहतात तोपर्यंत लढाई संपत नाही. सार्वजनिक सत्य धर्म हे फक्त पुस्तक नाही, हा एका माणसाचा अंतिम श्वास आहे, एका लढवय्याचा शेवटचा संदेश आहे. तो संदेश आहे, माणसा जागा हो, विचार कर, सत्य शोध आणि माणसाला माणूस म्हणून ओळख. हे पुस्तक वाचा, एकट्याने वाचा, शांतपणे वाचा आणि मनाला विचारा, मी खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगतो का? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खाली कमेंटमध्ये सांगा फुलेंचा कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त भावलाय. आपल्या ऑडिओ क्रांती चॅनलवरती असंच प्रेम करत राहा. पुढच्या वेळी येतो आणखी एका पॉवरफुल पुस्तकासह. तोपर्यंत वाचत राहा, विचार करत राहा, जागे राहा. जय महाराष्ट्र.